पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणी फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुतण्या नीरव मोदीसह 13,500 कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँकेमध्ये कर्ज घोटाळा केल्याचा आरोप चोक्सीवर आहे। 2018ला तो भारतातून पळाला आणि अँटिग्वा गाठला। वैद्यकीय उपचारासाठी बेल्जियमला गेल्याचं चोक्सीचं म्हणणं आहे, तर भारताच्या विनंतीवरून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। 2019 साली ईडीनं चोक्सी फरार असल्याचं मुंबई हायकोर्टामध्ये सांगितलं, तर आजाराचं कारण सांगून चोक्सी जामीन घेऊ शकतो अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। आम्ही हातात करण्याची मागणी करतोच आहोत ना, की नीरव मोदी मेहुल चोक्सी यांना अटक केली पाहिजे, दाऊद इब्राहिमलाही अटक करून आणलं पाहिजे। तर भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे दाऊदला फरफटत आणण्याचा आणि स्वागत केलं। मेहुल चोक्सींची असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे, जे मी पार्लमेंटमध्ये बोलले, की फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात, फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे। पण पहिलं तुम्ही टाईम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडालेत त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा। कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते तेव्हा अटक झाल्यावर तो गरीब माणूस कष्ट करत राहतो। तो पहिलं मेहुल चोक्सींना सांगा, आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी। पण माझा आग्रह राहील की मेहुल चोक्सींकडे पहिले आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत। मोदी है तो मुमकिन है। भारताला, भारतीय संपत्तीला लुटणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही, चौकीदार म्हणून काम करीन। प्रतिकूल परिस्थिती असली, विरोधातलं वारं असलं तरी त्याच्यावर सगळ्यावर मात करू। कदाचित वेळ लागू शकतो पण सुटका होऊ शकत नाही। या पद्धतीने माननीय मोदीजींच्या सरकारने केलेलं एक काम आहे आणि म्हणून मोदी आहे तो मुमकिन आहे। आणि बाकीच्यांसाठी हे काम भारताच्या हिताचं झाल्यावर मोदींमुळे रडगाणं सुरू होईल असे संजय राऊत आणि त्यांची जवळची लोक उद्यापासून रडगाणं सुरू करतील। आरोपी आहे ज्यांनी आर्थिक गुन्हे केले आहे आणि भारतापासून ते दूर गेले, फरार झाले आहे, त्या सगळ्या लोकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणण्याचा काम सुरू आहे। विजय माल्या देखील आज जरी आला नसेल पण त्याची बँकेचे 8,000 कोटी देणं होतं, त्याच्या ऐवजी 17,000 कोटी रुपयाची मालमत्ता त्याची जप्त करून सरकार तिजोरी जमा केले आहे। ही मोठा यशस्वी काम नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये झालं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।